साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवी. कापुराची वाती उजळती ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधू चांकिला हरिभक्त. ज्ञानदेव म्हणे संगती सजनी, हरिदिशे जनी मनी आत्मतत्वी. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या हरिपाठाच्या अभंगाद्वारे जनास नेमकं काय संबोधित केले? साधुबोध झाला, निर्णय ठेला, ठाईच मोराला अनुभवी. म्हणजे साधू नेमका कसा ओळखला पाहिजे? साधू म्हणजे संधी साधू नाही पाहिजे, त्यांनी हा जगताचा विचार करणारा असा हा साधू हवा. ज्या पद्धतीने संतांनी आचार विचारातून जगाच्या कल्याणात संतांच्या भोवती, ज्या पद्धतीने मात्र खऱ्या अर्थाने हे संतांनी जगाचं कार्य केलं, जगाचा विचार केला, त्याच पद्धतीने मात्र साधूंनी विचार केला. जो साधू जगाचा विचार करीत खऱ्या अर्थाने तोच मात्र भगवंताच्या कार्याचा आणि भगवंताच्या खऱ्या अर्थाने ज्या चरित्राचं उच्चारण करतो, भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसारामध्ये खऱ्या अर्थाने जो भाग घेतो तो खऱ्या अर्थाने साधू. आणि त्या साधूचा ज्या वेळेस आपणाला बोध होईल खऱ्या अर्थाने, तेव्हा तर खऱ्या अर्थाने असा साधू मात्र आपणाला लाभला पाहिजे. कापुराची वाती उजळती ज्योती, कापुराची वात बघा, ठाईच समाप्ती झाली जायची. ज्या पद्धतीने कापूर जळतो जळतो स्वतः जळतो, परंतु मात्र थोडाच वेळ जळतो आणि प्रज्वलित होतो आणि नंतर नष्ट होऊन जातो. त्याचपर्यंत मोक्ष रेखेला भाग्य विनटला, साधू चांकिला हरिभक्ती. हरीचा भक्त झालं पाहिजे. ज्ञानदेव म्हणतात हे सर्व कशामुळे साधलं जाईल? हरीचा भक्त केव्हा आपण होऊ शकतो? ज्यावेळेस संगत सज्जनाची असेल. संगती सज्जनी, भगवंत सज्जनामध्ये मात्र संगत जर सज्जनाची असेल तर त्यामध्ये भगवंत मात्र दिसल्याशिवाय संगती सज्जनी हरी दिशे जनी मनी जनात आणि मनात आत्म्यात सर्व काही सर्वत्र मात्र भगवंत मात्र दिसल्याशिवाय राहणार नाही, असं मात्र ज्ञानेश्वर महाराजांना ह्या अभंगाद्वारे त्यांना संबोधित करायचं. असंख्य अभंग संतांनी रचले, असंख्य संरचना मात्र, अनेक ग्रंथ रचना मात्र या भूतलावरती आहेत. परंतु त्यातली त्यात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर रचली 700 वर्षापूर्वी. हरिपाठ, अमृतानुभव असे असंख्य ग्रंथ रचले. संपूर्ण आयुष्य मात्र अवघं किती 21 वर्षांचं आयुष्य. ज्ञानेश्वर किती वर्ष लिहिली? 16 वर्षे. आणि जनास मात्र खऱ्या अर्थाने ज्ञानाचं भांडार मात्र खुलं केलं. ते कोणासाठी? आम्हा तुम्हा सर्वांसाठी खऱ्या अर्थाने. आणि खऱ्या अर्थाने ज्ञानोबराय 21व्या वर्षी ह्या जगाचा निरोप घेणारे सर्वात बालयोगी म्हटले तर कोण? ज्ञानोबराय. अगो 21 वय, काय ते वय, परंतु त्याच वयामध्ये खऱ्या अर्थाने ज्ञानोबरायांनी ह्या जगाचा निरोप घेतला. बस झालं आता संपूर्ण ज्ञान वाटलं. 16 वर्षांतर ज्ञानेश्वर लिहून संपूर्ण भारतभर भ्रमण केलं, तीर्थाटन केलं, साधू बघितले, संधी साधू बघितले, सर्वजण बघितले. ज्या आळंदीकरांनी खूप त्रास दिला त्या आळंदीकरांविषयी एक देखील ज्ञानेश्वरीमध्ये काढला नाही. आणि एवढं सांगता एवढं होऊन देखील मात्र संगत सज्जनाची करा, त्यामध्येच तुम्हाला भगवंत दिसेल, असं मात्र सांगणारे ज्ञानेश्वर महाराज. जय श्री ज्ञानेश्वर महाराज. जय श्री हरी विठ्ठल.